आज अकलूजला सभा म्हटल्यानंतर खरं तर भैयासाहेब थोडं निर्धास्तपणे आलो, कारण आपल्याला माहिती आहे अकलूजकरांचं कसं मोहिते पाटील म्हणतील तसं. काल दौंडमध्ये होतो. दौंडमध्ये असताना दौंडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेटून बोल असेल, दौंडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं का त्यांच्या मतदारसंघामध्ये 35 रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला नाही. हे पठ्ठ्या भले शाबास. चोरांची टोळी होती. टोळीनी लय लुबाडलं. कुणाची रोकड लुबाडली, कुणाचे दागिने लुबाडले, कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या, सगळं लुबाडलं. एक दिवस चोर पकडले गेले. चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईनात. चोर कबूल होईनात म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सनसनीत कानाखाली वाजवली. जशी कानाखाली वाजवली तसे चोर पटपटा बोलायला लागले. आपण सगळेजण खरं तर फार काळ बोलणार नाही, फार जास्त वेळ बोलायची गरज नाही. येताना सुद्धा काल बारामतीची सभा करून येत असताना आज अकलूजला सभा म्हटल्यानंतर खरं तर भैयासाहेब थोडं निर्धास्तपणे आलो, कारण आपल्याला माहिती आहे अकलूजकरांचं कसं मोहिते पाटील म्हणतील तसं. आता केवळ अकलूजकरांचं ते राहणार नाही, ते आता सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा पुन्हा एकदा जशी कात टाकून नवीन सळसळ येते तशी संघटनेमध्ये सळसळ येणार याविषयी नक्कीच खात्री आहे. पण काल पुण्यावरून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची. कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होतं की पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती. पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आहे, पण या चंद्रभागेचं पाणी शेता शिवारात जाईल आणि त्यातून जी शेतकऱ्यांच्या शेतात कणसं येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल. ही परंपरा होती. ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून आलो. विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोहोचलो. जिथे एक सुसंस्कृतता होती, जिथे एक विचार होता, जिथे एक संवाद होता, जिथे लोकशाहीच्या मते माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट 100% मान्य असेल. या सुसंस्कृततेला एक आदराचं स्थान होतं. आणि असं असताना आज मात्र परिस्थिती अशी झाली, म्हणजे मी पार्लमेंटच्या भाषणातही म्हटलं होतं, शोले सिनेमाचा डायलॉग म्हणजे शोले आला 1972ला आणि शोलेचं नवीन व्हर्जन पुन्हा देशात दिसायला लागलं. शोले मध्ये महबूब भाई डायलॉग होता, दूर किसी गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है सो जा वरना गब्बर आ जाएगा. आणि मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा विरोधी पक्षातला कुठलाही नेता बोलायला लागतो तेव्हा आपोआप आकाशवाणी होते, सरकार के खिलाफ ज्यादा मत बोल वरना ईडी सीबीआई इन्कम टॅक्स आएगा. ही परिस्थिती आता देशाची झाली आहे. आणि या राजकारणाची ही परिस्थिती होत असताना विशेषतः महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नजर कोणी लावली हे सांगण्याची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे. हे राजकारण नाचवलं कोणी, या सुसंस्कृततेला गालबोट कोणी लावलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यामुळं आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. आंब्याची आडी लावतो का नाही? आंब्याची आडी लावली, नासका आंबा निघाला तर काय करतो? आढी बदलतो का आंबा? आधी आंबा काढावा लागतो. आणि त्या पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांना याची काळजी घ्यावी लागेल की ही राजकारणाच्या सुसंस्कृततेची जी आढी होती, ही नासवणारी जी काही प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आता आपल्याला बाजूला काढावी लागेल. तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची पुन्हा आपली पात्रता निर्माण होईल. कारण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून 2014 पासून 14 ते 19 महाराष्ट्रात त्यांचं सरकार, 14 पासून केंद्रात त्यांचं सरकार, 19 नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. पाठीत खंजीर खुपसून लांड्या लबाड्या करून सरकार पाडलं. इथं सभा सुरू व्हायच्या आधी एक नाटक तुम्ही बघितलं असेल. नाटक झालं ना इकडं, त्याच्यात बघितलं ना नेमकं काय झालंय ते.
तुमच्या मनातले तेच त्या नाटकात आहे ना. कारण परिस्थितीच अशी आली आहे की हे भाजपवाले गायीवर बोलतील पण महागाईवर बोलत नाहीत. हे गायीवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाहीत. आणि फेक नरेटिव्ह, खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे धैर्यशील भैया आहेत. भैयासाहेब, आपण कांद्याचं आंदोलन केलं. खरं तर मी शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी इथं होतो. कांद्याचं आंदोलन केलं. आता माळशिरस तालुक्यात राजभाऊ काही फोटो पाठवले जात आहेत, व्हायरल केले जात आहेत. हे फोटो व्हायरल करताना काय केलं जातं, काय सांगितलं जातं, तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं कांद्याचे दर कमी करा म्हणून. त्याच्यावर एक मॉर्फ व्हिडिओ केलाय, त्याच्यावर वेगळा आवाज लावलाय. आंदोलन कशासाठी होतं भावांनो? हे आंदोलन होतं कांद्यावरची निर्यात शुल्क कमी करा म्हणून. 40% निर्यात शुल्क आहे. 18 रुपये हे कांद्यावर आपल्याला लागतायत. म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षावाले इथं येतात आणि सांगतात भारत माता की जय म्हणा. आणि वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातला, भारतातला कांदा हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत जातो तेव्हा केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावलंय. त्यामुळे आपला कांदा विकावा लागतोय $650. आणि ज्या पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला पहिल्यांदा आलं होतं, त्या पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा जातोय $350. आता $650चा कांदा लोक घेणार जागतिक बाजारपेठेत का $350चा घेणार? 350चा घेणार. म्हणजे हे 40% निर्यात शुल्क आमच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी लावल्यामुळं निर्यात आपली जेमतेम 10%वर आली. जागतिक निर्यातीमध्ये जेमतेम 10%, फक्त हा 10% कांदा भारताचा निर्यात होतोय. पण हे सगळं झाकायचंय म्हणून असे फेक नरेटिव्ह, असं खोटारडं काहीतरी पसरवतात. वस्तुस्थिती ही आहे की ते आंदोलन कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी करा यासाठीच होतं. काल दौंडमध्ये होतो. दौंडमध्ये असताना दौंडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेटून बोल असेल. दौंडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं का त्यांच्या मतदारसंघामध्ये 35 रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला नाही. हे पट्ट्या भले शाबास. हजारो पट्ट्या असतील, 17 आणि 20 रुपयांनी शेतकऱ्याला कांदा घालावा लागला याची. आणि असं असताना भारतीय जनता पक्षावाले ही भूमिका घेतात. आणि मगाशी जी धैर्यशील भैया म्हणाले, जीएसटी काउन्सिलचं म्हणाले, अर्थमंत्र्यांचं सांगितलं. म्हणजे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत गेल्यानंतरच्या लाईफ इन्शुरन्सच्या ह्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आपल्याला भरावा लागतो. आणि आपल्या खिशातलं वरबाडून घेतल्यानंतर अचानक सरकारला वाटतं आता काहीतरी द्यावं. म्हणजे किस्सा सांगतो. लय योजना आल्यात. या योजना येत असताना एक प्रसंग घडला होता. एक चोर होता. 3 चोरांची टोळी होती. टोळीनी लय लुबाडलं. कुणाची रोकड लुबाडली, कुणाचे दागिने लुबाडले, कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या, सगळं लुबाडलं. एक दिवस चोर पकडले गेले. चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईनात. चोर कबूल होईनात म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सनसनीत कानाखाली वाजवली. जशी कानाखाली वाजवली तसे चोर पटपटा बोलायला लागले. हे तुमचे मौल्यवान दागिने घ्या, या तुमच्या चीज वस्तू घ्या, ही तुमची रोकड घ्या. आता कळलं इन्स्पेक्टर कोण आहे? इन्स्पेक्टर ही महाराष्ट्रातली जनता आहे. जी कानाखाली वाजवली तो लोकसभेचा निकाल आहे. म्हणून आता तुमच्याकडूनच घेतलेलं जन्मापासून मृत्यूपर्यंतच तुमच्यापासूनच घेतलेलं आता वेगवेगळ्या योजनांमधून आता बाहेर द्यायला सुरुवात झाली. ही खरी योजनांची परिस्थिती आहे. म्हणजे आता मला माहित नाही माळशिरस तालुक्यामध्ये नक्की आता आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार प्रसार सुरू असेल. काय म्हणून प्रचार केला जातोय हा प्रश्न विचारावा लागतो. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रचार सुरू आहे. म्हणजे गुलाबी यात्रा निघाली तिथे म्हणतात माझी लाडकी बहीण. जिथे शिंदे गटाची शिवसेना आहे तिथे सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण. जिथे भारतीय जनता पक्षावाले तिथे म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. योजनेविषयी कुणाचाच विरोध नाही. जर वाईट वाटत असेल तर त्याच्या मागच्या हेतूविषयी वाईट वाटतं.
कारण माझ्या भगिनी इथं बसल्यात, जर 9 वर्ष भाऊ दाराहून जातो, 9 वर्ष जाणाऱ्या भावानं कधीच दारात डोकावून बघितलं नाही, कधीच राखी पौर्णिमेला ओवाळणी घातली नाही, कधीच भाऊबीजेला ओवाळणी घातली नाही. तो 10व्या वर्षी अचानक आला आणि म्हणला, ताई ही माझी ओवाळणी. तर ताई काय म्हणन? भावा मागची 9 वर्ष बहिणीचं दार दिसलं नाही का, हेच म्हणन का नाही? आणि ही जर परिस्थिती असेल तर ही परिस्थिती का निर्माण झाली? ही परिस्थिती निर्माण झाली ती लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झाली, जेव्हा कळून चुकलं की ही काळ्या दगडावरची रेग आहे, की महायुतीचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचंच सरकार येणार. तेव्हा कसं असतं, पेशंट जेव्हा आयसीयूत असतो, पेशंट आयसीयूत असतो, आयसीयूत असल्यानंतर काय म्हणतोय आपण? त्यांचं बी औषध द्या, आपण बाहेर काढा, बाहेर काढा, लवकर बाहेर काढा म्हणतोय का नाही? कधी थांबले का? कधी नाही. डॉक्टर हेच इंजेक्शन का दिलं, या इंजेक्शनला किती खर्च आहे म्हणतोय का? नाही म्हणत. म्हणतो कंच बी द्या पण पेशंट बाहेर काढा. तशी सरकारची आत्ताची अवस्था आहे. त्यांची सत्ता आयसीयू मध्ये आणि त्यामुळे योजना मागून योजनांची इंजेक्शन देत आहेत, कंचाच खर्चाचा विचार होत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. पण पैसे येत आहेत कुठून? जे आहे त्यामुळे हेतूविषयी आहे, योजनेविषयी नाही. अनेक पुन्हा सत्ताधारी येतील, मीडियाचे प्रतिनिधी, त्यांना सांगतो योजनेला कधीच विरोध नाही, विरोध कायम हेतूला असतो. कारण जेव्हा एखाद्याला इजा करण्यासाठी हात उचलला जातो तो गुन्हा असतो, पण एखाद्याचं संरक्षण करण्यासाठी हात उचलला जातो तेव्हा तिला आम्ही मर्दुमकी म्हणतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळं आम्ही त्या उद्दिष्टाला, त्या उद्देशाचं कायम आम्ही लक्ष ठेवतो. आता लाडकी बहीण योजना आली, फॉर्म भरून घेतात. योजना दूत मगाची जयंत पाटील साहेबांनी सांगितलं. समजा आईनी जर सांगितलं रोज सकाळी उठून, मला सांगा बायकोनी जर रोज सकाळी उठून सांगितलं तुमच्यासाठी भाकरी थापते, ठीक आहे बाबा, सकाळी भाकरी खाल्ली. बाहेर जाताना सांगितलं तुमच्यासाठी कपड्याला इस्त्री केली, संध्याकाळी सांगितलं तुमच्यासाठी जेवण केलं. हे बायकोनी आईनी सांगितलं, तुम्ही काय म्हणाल? सांगायला पाहिजे ना सारखं? हा, मला सांगा, आईनी बापानी सकाळी उठल्यापासून सांगायला पाहिजे का नाही? तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले. हे सांगितलं पाहिजे का? आपल्यापर्यंत पोचते तर आपल्याला तवच कळतंय आपल्याच आईबापांनी केले. कुठली पर्याय योग्य आहे, पहिला का दुसरा? आपल्यापर्यंत पोचलं तर आपल्याला कळतंय ना आपल्यासाठी केलंय. मग हाच प्रश्न सरकारला विचारावा लागतो की तुमच्या घामाच्या पैशानी, तुमच्या टॅक्सच्या पैशानी जो तिजोरीत पैसा जमा झाला त्याच्यातून योजना काढत असताना त्याच योजनेच्या जाहिरातीसाठी तुमच्या घामाचे, तुमच्या कष्टाचे 270 कोटी रुपये आधी जाहिरातीला आणि नंतर 300 कोटी रुपये फक्त योजना दूतला का खर्च करताय? कारण हे सरकारचं अपयश आहे, योजना पोहोचली नाही म्हणून हे अपयश आहे. हे आपल्याला हा जाब सरकारला येत्या काळात विचारावा लागेल. आणि त्याच्या पुढची मेख मारून ठेवली. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं, जयंत पाटील साहेब म्हणाले योजनेची तरतूद नेमकी किती महिन्याची? माझ्या सगळ्या बहिणींना ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे. विचार करा, आता फॉर्म भरून घेतात, फॉर्मची स्क्रुटिनी कधी? विधानसभेनंतर. म्हणजे आता फॉर्म भरून घेणार, रक्षाबंधनला पहिला चेक पाठवणार, पहिला चेक पाठवल्यानंतर ही योजना चालू राहणार की नाही याचीच नेमकी गॅरंटी नाही. कारण केंद्रातल्या त्यांच्या बाबाच्या गॅरंटीची आता वॉरंटी राहिली नाही. मग या योजनेची कशी राहील हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मगाशी भैयासाहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार सोलापूर जिल्ह्याचे निवडून येणार. त्यासाठी मी आदरणीय विजयदादांचं मनापासून आभार मानतो. आभार यासाठी मानतो कारण 2019 नंतर सोलापूर जिल्ह्याची जेव्हा पण ही परिस्थिती पाहिली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य कष्टकऱ्याला हा प्रश्न पडत होता की आपलं राजकीय पालकत्व कुणाकडे, आपण आधारासाठी कुणाकडे बघायचं, आपण आधाराच्या वेळी, संकटाच्या वेळी हाक कुणाला मारायची.
आणि विजयदादा मी मनापासून आभार मानतो की आपण ही जी भूमिका घेतली यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला हा आधाराचा हात मिळाला, यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट, हा निर्णय घेत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्रात जो निर्णय दिला, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ताही बघा महायुतीचं सरकार आहे, सरकार असताना माग गेल्या महिन्यात पुण्याला एक बैठक झाली, या पुण्याच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आले, देशाचे गृहमंत्री आले आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर केले। लोकसभेच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर केले। कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो ही जी महाराष्ट्राची ओळख होती, आज दिल्लीतल्या सरकारला हा महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच घाम फोडतो। आणि त्यामुळे पवार साहेबांना घेरण्याची, या जाणत्या राजाला नामोहरम करण्याची ही खेळी भारतीय जनता पक्षाची आहे आणि सरळ मैदानात हरवता येत नाही। म्हणून मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावू मांडीवर घेतलेत आणि मांडीवर घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून पण सध्या निशाणे लावतायत। आणि जेव्हा मित्र संकटात असतो तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा उभं राहण्याची भूमिका आदरणीय विजयदादांनी घेतली, याचा महाराष्ट्रात एक फार मोठा संदेश गेला, त्यासाठी तुमचा आभार मानतो।